नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 9 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी दिवस. हा दिवस आपण क्रांती दिवस किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करतो. त्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची, संघर्षाची आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक दिवस म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला. याच वेळी महात्मा गांधीजींनी देशवासियांना करा किंवा मरा असा निर्धारपूर्ण संदेश दिला. ब्रिटिशांनी भारत सोडावा आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी संपूर्ण देशाला निर्णायक आंदोलनाची हाक देण्यात आली. गांधीजीच्या या आव्हानानंतर देशभर स्वातंत्र्याची ज्वाला अधिक प्रखर झाली. विद्यार्थी, शिक्षक, कामगार, शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. ठिकठिकाणी मोर्चे, सभा, निदर्शने आणि सत्याग्रह सुरू झाले. अनेकांनी ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीला धैर्याने विरोध केला. ब्रिटिश सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी कठोर कारवाई केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी पहाटे महात्मा गांधीजीसह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते अटक करण्यात आले. त्यात जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह राष्ट्रीय नेतृत्वाला तुरुंगात डांबण्यात आले. नेत्यांना अटक झाल्यानंतरही आंदोलन थांबले नाही. उलट सामान्य जनतेने स्वयंस्फूर्तीने ते पुढे नेले. 9 ऑगस्ट हा दिवस आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे विशेष ठरतो. नेत्यांना अटक झालेली असतानाही अरुणा आसफ अली यांनी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकावला. त्यांच्या या धाडसी कृतीने आंदोलनाला नवी प्रेरणा मिळाली. त्यांच्या या योगदानामुळे त्या भारत छोडो आंदोलनातील एक प्रमुख आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून स्मरणात राहिल्या. भारत छोडो आंदोलनाला पुढे ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनाने भारतीय जनतेच्या मनातील स्वातंत्र्याचा निर्धार जगासमोर स्पष्ट केला. 1942 नंतर भारतावर दीर्घकाळ राज्य करणे ब्रिटिशांसाठी अधिकाधिक कठीण होत गेले आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्रांती दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. देशाच्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा सदैव आदर करू. देशाची एकता आणि अखंडता जपू. जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र राहू आणि आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि श्रमाचा उपयोग भारताच्या प्रगतीसाठी करू. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना शतशः नमन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, 9 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो.
दुसरा प्रश्न, 9 ऑगस्ट 1942 रोजी कोणते आंदोलन सुरू करण्यात आले? बरोबर उत्तर आहे 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आले. तिसरा प्रश्न, महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी कोणता संदेश दिला? बरोबर उत्तर आहे महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा संदेश दिला. चौथा प्रश्न, 9 ऑगस्ट 1942 रोजी ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा कोणी फडकावला? बरोबर उत्तर आहे अरुणा आसफ अली यांनी ग्वालिया टँक मैदानावर 9 ऑगस्ट 1942 रोजी तिरंगा फडकावला. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? बरोबर उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.